राज्यातील राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालंय. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवायला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय. झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा दाखला देत दमानिया यांनी पार्थ पवार यांना विरोध केलाय. कोण आहे पार्थ पवार? काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान? का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे? फक्त एक आडनाव आहे म्हणून? अहो दमानिया ताई, तुम्हाला अजित दादांच्या कामाचं योगदान, त्यांची गुणवत्ता कळू शकली नाही तर पार्थ दादांची कशी बरे कळणार? आणि ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. राज्याच्या राजकारणात सध्या होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा रिक्त होत आहेत. संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागा या महायुतीच्या वाट्याला येत आहेत आणि या 6 पैकी 1 जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. आणि याच एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये पार्थ पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला. पार्थ पवारांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. गुणवत्तेला मान हवा, वारसा हक्कांना नाही असं म्हणत दमानिया यांनी आपली विरोधाची तलवार उपसल्याचं पाहायला मिळत आहे. झी 24 तासने उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा दाखला देत दमानिया यांनी हा आक्षेप घेतला. राज्यसभा हे अतिशय गंभीर आणि प्रतिष्ठित असं सभागृह आहे आणि तिथे जाणाऱ्या व्यक्तीला जनाधार पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याची पात्रता पाहिजे. कोण आहे पार्थ पवार? काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान? का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे? फक्त एक आडनाव आहे म्हणून? मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं होईल जर झालं तर. लोकांनी आता शुद्धीवर यावं आणि अशा व्यक्तीला, ज्यांनी आत्ताच 1800 कोटीचा शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय, अशा जर व्यक्तीला आपण राज्यसभेवर पाठवायला लागलो तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही. पार्थ पवारांच्या नावाला आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही अंजली दमानिया यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. दमानिया यांना अजित पवारांच्या कामाची गुणवत्ता कळाली नाही तर पार्थ पवारांची कशी कळणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी दमानियांवर टीका केली आहे. अहो दमानिया ताई, तुम्हाला अजित दादांच्या कामाचं योगदान, त्यांची गुणवत्ता कळू शकली नाही तर पार्थ दादांची कशी बरे कळणार? आणि आमच्यासारख्यांनी तुम्हाला पार्थ दादांची गुणवत्ता, त्यांचा जनाधार समजावून सांगणं म्हणजे खऱ्या अर्थाने दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. ईश्वरचरणी आम्ही एवढीच प्रार्थना आता करू शकतो की अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला जो ऑब्सेसिव्ह अँगर नावाचा आजार झालेला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा, एवढीच प्रार्थना आम्ही सिद्धिविनायकाचरणी करतो. तर लोकशाही आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर घेतलेल्या आक्षेपावर अधिकचं बोलणं टाळलंय. पार्थ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय योगदान केलंय की त्यांचं नाव इतकं हे केलं जातं? हे नाही मला माहिती. आणि ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपल्या करिअरमध्ये किंवा ज्या संघटनेत ते काम करतात त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करायचं असतं हे त्यांनी आपापल्याने ठरवायचं असतं. झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांची मालकी असलेली अमेडिया कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. पार्थ पवारांच्या ही चौकशीची मागणी राज्यभरातून केली जाते. त्यातच पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार खासदार झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची भीतीही या निमित्ताने व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.